मध्यंतरी एक पक्षकार आमच्याकडे आल्या होत्या आणि त्यांचं प्रकरण साधं सोपं असं होतं, की एक 1.5-2 वर्षापूर्वी त्यांनी हक्कसोड पत्र केलं होतं. हक्कसोड पत्र करून भावांच्या लाभामध्ये त्यांनी आपले वडिलोपार्जित मालमत्तेतले हक्क सोडून दिलेले होते. बरं ते जे हक्कसोड पत्र होतं, ते विना मोबदला नव्हतं, मोबदल्यासहित होतं. अर्थात तो जो काही मोबदला होता, तो बाजारभावापेक्षा थोडासा कमी होता. हे झालं 1-1.5 वर्षापूर्वी हक्कसोड पत्र झालं. त्याच्या अनुषंगाने फेरफार झाला. मग महसूल अभिलेखामधली यांची नावं कमी झाली. याला 1-1.5 वर्ष उलटलं आणि त्याच्यानंतर त्यांचं असं आता म्हणणं होतं, की हे हक्कसोड पत्र जे झालंय ना, ते मला काही मान्य नाही. याच्यात माझी फसवणूक झालेली आहे. म्हणून मला याला आता आव्हानित करायचंय आणि वाटपाचा दावा दाखल करायचा आहे. आता असं जेव्हा प्रकरण माझ्या लक्षात आलं, तेव्हा मी मागच्या व्हिडिओमध्ये जे म्हटलं होतं, त्याप्रमाणे माझ्या लक्षात आलं, की याचं मूळ दुसरीकडे कुठेतरी आहे. नुसतं हक्क सोडपत्र किंवा नुसतं वाटप एवढ्यापुरता हा विषय मर्यादित नाहीये. वरवर जरी हे एवढ्यापुरतं मर्यादित वाटत असलं, तरी याचं मूळ खोल कुठेतरी दडलेलं आहे. म्हणून मी त्यांना मग प्रश्न विचारायला सुरुवात केली, की या हक्कसोड पत्राबद्दल नेमकी तुमची तक्रार काय आहे? म्हणजे तुम्हाला भलता कागदपत्र करून घेतो असं सांगून नेलं आणि हक्कसोड पत्र करून गेलं, असं झालंय का? तर नाही, तसं काही झालं नाही. मग आता या हक्कसोड पत्रामध्ये जो काही मोबदला तुम्हाला सांगितला आहे, त्याच्यापेक्षा जास्त देतो असं सांगितलं आणि प्रत्यक्षात कमी लिहिलंय का? तर नाही, तसंही काही झालेलं नाहीये. मग या हक्कसोड पत्राबद्दल बाकी काही प्रकारची फसवणूक तुमच्याकडे झालेली आहे का? तर नाही, तसंही काही झालेलं नाहीये. मग या हक्कसोड पत्राबद्दल नेमकी तुमची तक्रार काय आहे? म्हणजे तुमची फसवणूक झालेली नाहीये. तुम्हाला मोबदला जो आहे तो जेवढा सांगितला तेवढाच दिलेला आहे. मग नेमकं तुमचं म्हणणं काय? हे पुढचे काही प्रश्न विचारल्यावर त्या पक्षकाराच्या तोंडून मला त्याचं खरं कारण कळलं. त्यांचं म्हणणं काय होतं, की हे हक्कसोड पत्र होण्यापूर्वी आमचं कुटुंब फार छान एकत्रित नांदत होतं. म्हणजे ह्या माहेरी जात होत्या, सुट्टीमध्ये असेल, सणवाराला असेल, तिथे सगळे संबंध छान होते. ते कधी यांच्याकडे होत होते, त्यांचे संबंध छान होते. पण हे हक्कसोड पत्र झाल्यानंतर ते सगळं एकंदर त्याच्यात बदल झाला. म्हणजे पूर्वीचं जे कौटुंबिक वातावरण होतं, जसं खेळीमेळीचं वातावरण होतं, तसं हे हक्कसोड पत्र झाल्यानंतर आणि त्याचा अंमल झाल्यानंतर राहिलं नाही. म्हणजे तो आपण ज्याला म्हणतो, की भावनेचा ओलावा जो पूर्वी भावंडांमध्ये होता, तो आता कुठेतरी कमी झाला आणि त्यांचे जे काही संबंध होते, ते वृक्ष आणि वरवरचे राहिले होते. आणि मग त्यांचं असं म्हणणं होतं, की संबंध जर राहिलेलेच नाहीये, तर मग मालमत्तेतला हक्क का सोडा? तर याच्यावर माझं त्यांना सांगणं होतं, की मुळात मालमत्तेतला हक्क का सोडा हा प्रश्नच नाहीये. कारण हक्क सोड पत्र तुम्ही करून बसलेला आहात. एवढाच एक मुद्दा आहे, की तुम्ही मुदतीत आलेला आहात, त्यामुळे याच्यावर आपल्याला दावा वगैरे करता येईल. पण परत फिरून आपण पहिल्या प्रश्नावरच येतो, की तुमची नेमकी तक्रार काय आहे? म्हणजे हक्कसोड पत्र केलं, तुमचा हक्क संपुष्टात आणला, ही तुमची तक्रार आहे? का हक्कसोड पत्रानंतर तुमचे संबंध चांगले राहिले नाही, ही तुमची तक्रार आहे? तर सुरुवातीला त्यांनी काही आढेवाढे घेतले, पण नंतर त्यांनी हे कबूल केलं, की हक्कसोड पत्र करणं, ती मालमत्ता सोडून देणं, त्याचे पैसे मिळणं, हा व्यावहारिक मुद्दा जरी महत्त्वाचा असला, तरी तो नातेसंबंधांपेक्षा काही जास्त महत्त्वाचा नव्हता. जास्त खेळ हक्कसोड पत्रानंतर नातेसंबंधांमध्ये झालेला नकारात्मक बदल हा होता. मग मी म्हटलं, "तुम्ही थेट बोलून बघा ना." म्हणजे त्यांच्याशी न बोलता थेट तुम्ही वकिलांकडे येणार, वकील तुम्हाला काहीतरी समजवणार, दावे दाखल करणार. म्हणजे आत्ता ज्या पातळीला तुमचे नातेसंबंध घसरलेले आहेत, ते त्याच्यापेक्षा अजून खालच्या पातळीला घसरणार. म्हणजे आत्ता ते पूर्ववत करायला जेवढी मेहनत लागेल किंवा जेवढी शक्यता आहे, त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त मेहनत नंतर लागेल आणि ती शक्यता प्रत्येक दिवसागणिक कमी-कमी होत होत शेवटी शून्यावर येईल. मग तुम्हाला जर प्राथमिकता नातेसंबंध हे असेल, तर एकदा जाऊन थेट बोला ना, की बाबा हक्क सोडपत्रानंतर मला असं वाटतंय, की आपल्यातले संबंध पूर्वीसारखे राहिलेले नाहीयेत. तर नेमकं कारण काय आहे? आणि त्याच्यानंतर वाटल्यास तुम्ही 1-2 महिन्यांनी या आणि आपण परत निर्णय घेऊ काय करायचं ते. पण आधी तुम्ही स्पष्ट बोलून या. म्हणजे तुम्ही त्रयस्थ वकिलाशी जर बोलू शकता, तर तुम्ही तुमच्या सख्ख्या भावंडांशी तर बोलूच शकता ना हो. शेवटी तुमचं जन्माचं कौटुंबिक नातं आहे. त्यांच्याशी एकदा बोलून बघा आणि त्याच्यानंतर आपण अंतिम निर्णय घेऊ. हे झाल्यानंतर साधारणतः 2.5-3 महिन्यांनी त्या परत आल्या होत्या आणि त्यांनी जे सांगितलं ना, ते अतिशय थक्क करणारं होतं.
त्यांनी सांगितलं, की तुमच्या म्हणण्याप्रमाणे मी जेव्हा तिकडे गेले, तेव्हा मी हा विषय काढला, की बाबा माझ्या असं-असं लक्षात आलंय, की आपण हक्कसोड पत्र अमुक-अमुक तारखेला केलं आणि त्याच्यानंतर आपले संबंध पूर्वीसारखे राहिलेले नाहीयेत. एक कोरडेपणा, एक रुक्षपणा आलेला आहे. त्याच्यावर गंमत म्हणजे त्या भावंडांनी सुद्धा हे मान्य केलं आणि दोघांची कारणं वेगवेगळी होती. म्हणजे यांना तर कळतच नव्हतं, की हे असं झालंय का? आणि भावंडांच्या मनात रुखरुख काय होती, की आपण बहिणीकडनं हक्कसोड पत्र घेतलं, पण तिला पाहिजे म्हणजे बाजारभावाप्रमाणे जेवढा योग्य मोबदला द्यायला पाहिजे होता, तेवढा काही आपण दिलेला नाहीये. मग त्याची कारणं काही असतील. त्यामुळे तिकडनं त्यांच्या मनात जे एक ज्याला आपण म्हणू इंग्लिशमध्ये ज्याला गिल्ट म्हणतात किंवा मराठीमध्ये अपराधी भावना म्हणतात. त्यामुळे ती अपराधीपणाची जी भावना होती, ती त्यांच्या नातेसंबंधांमध्ये प्रतिबिंबित झाली. त्यांच्यामध्ये कोरडेपणा आला आणि त्यांच्यातला कोरडेपणा नेमका का आलाय, हे यांनी कधी समजूनच न घेतल्यामुळे यांच्याकडनं सुद्धा कोरडेपणा आला. म्हणजे प्रत्यक्षात एक छोटासा गैरसमज याच्यामुळे हे कुटुंब तुटलं होतं आणि तिथून ते पुढे अजून तुटणार होतं कारण ते न्यायालयात जायच्या मार्गावर होते. मग जेव्हा मी विचारलं, की मग ह्याचं पुढे काय झालं? म्हणजे त्याच्यानंतर आता काय करायचं? म्हणजे तुमचे संबंध पूर्वीसारखे झाले का आता मग आपल्याला दावा वगैरे करायचा आहे? तर म्हणे, "छे, छे हो, आमचे संबंध फार छान झाले." म्हणजे दोघांच्याही मनामध्ये जे एकमेकांबद्दल गैरसमज होते, ते गैरसमज दूर झाले. जेव्हा भावांनी त्यांची अपराधीपणाची भावना बोलून दाखवली, की "बाबा आम्हाला वाटत होतं, की तुला पैसे कमी मिळाले म्हणून तू वृक्ष वागतेस की काय?" तेव्हा ती म्हणाली, की "पैसा हा माझ्याकडे साठी महत्त्वाचा जरी असला, तरी भावंडांपेक्षा किंवा कुटुंबांपेक्षा मोठा कधीच नव्हता. त्याबद्दल माझी तक्रार कधीच नव्हती आणि ती तक्रार जर माझी असती, तर मी हे केलंच नसतं किंवा तेव्हाच सांगितलं असतं." म्हणजे दुसरा आपल्याबद्दल काय विचार करतोय, हे प्रत्यक्ष जाणून न घेता आपणच काहीतरी विचार करायचा, की तो आपल्याबद्दल अमुक-अमुक विचार करत असेल, असं गृहीत धरायचं. ते खरं मानायचं. ते आपल्या व्यवहारात मग त्याचं आपोआप प्रतिबिंब येतं आणि त्याची परिणिती शेवटी कोर्ट कचेरी आणि कुटुंब तुटण्यात होऊ शकते. हे म्हणजे जी अनेक उदाहरणं माझ्याकडे आहेत, त्यातलं एक फार धक्कादायक आणि थक्क करणारं उदाहरण आहे, की या वेळेला जर आम्ही थेट नोटीस पाठवली असती, थेट दावा दाखल वगैरे केला असता, तर हे कुटुंब आज ज्या स्थितीत परत सांधलं गेलंय, ते एखाद वेळेस कधी झालंच नसतं. आता दावा वगैरे करून काय मला थोडीफार फी मिळाली असती, एखादं प्रकरण मिळालं असतं. पण एक कुटुंब सांधण्याचा आनंद जो आहे, त्याची आणि याची जर तुलना केली ना, तर ती तुलना होऊच शकत नाही. म्हणजे काम करताना, विशेषतः वकील म्हणून काम करताना, आपल्याकडे अनेक पर्याय असतात. म्हणजे खूप चांगलं काम करायचं पण पर्याय असतो, एखादा अतिशय तांत्रिक आणि साधंसुधं काम करायचाही पर्याय असतो. तर माझा जर वैयक्तिक विचाराल, तर मी नेहमी पहिला पर्याय निवडतो. की साधं-सुधं तांत्रिक काम करणं हे फार महत्वाचं नाहीये किंवा ते सगळेच जण करतात. मग माझं वेगळेपण काय ना, की जे इतर 100 लोक करणार आहेत, तेच जर मी तसंच चाकोरीबद्ध काम करायचं असेल, तर मग आपलं वेगळेपणा काय? त्यामुळे अशी विशेषतः जेव्हा कौटुंबिक एखादी प्रकरणं असतात, त्यामध्ये मी मागच्या व्हिडिओमध्ये पण जे बोललो होतो, ते त्या प्रकरणाचं मूळ शोधायचा मी नेहमी प्रयत्न करतो आणि माझ्या मते प्रत्येक पक्षकाराने किंवा प्रत्येक वकिलाने हा प्रयत्न केला पाहिजे. पक्षकाराने स्वतः हा प्रयत्न केला तर उत्तम. त्यांचं परस्पर सगळं छान होईल. कौटुंबिक जे काही अडचणी आल्या असतील, जो काही दुरावा आला असेल, तो आपोआप दूर होईल. वकिलांनी जर या दृष्टिकोनातनं विचार केला आणि त्याप्रमाणे पक्षकारांना जर मार्गदर्शन केलं आणि त्याला जर यश आलं, तर त्यातनं वकिलाचं व्यावसायिक नुकसान जरी थोडंसं झालं, तरी मी सांगतो त्यावर विश्वास ठेवा, यातनं मिळणारा आनंद हा केस जिंकल्याच्या आनंदापेक्षा कितीतरी अधिक असतो. म्हणजे दरवेळी प्रत्येक माणसाकडे पक्षकार म्हणून आणि प्रत्येक प्रकरणाकडे केस आणि त्याची फी म्हणून असं संकुचित दृष्टीने बघणं किमान मला तरी जमत नाही. आणि मी मागच्या वेळेला पण म्हटलं, की असं बघणं चूक का बरोबर हे ठरवायचा अधिकार मला नाही. ते ज्याला जे योग्य वाटतं, ज्याला जे उचित वाटतं, त्यांनी ते करावं. पण माझं म्हणणं काय आहे, की ज्या लोकांना असा विचार केला जाऊ शकतो हे माहितीच नाहीये, त्यांनी यातनं बोध घेतला पाहिजे. मग ते पक्षकार असतील किंवा वकील असतील. तुम्ही पक्षकार असाल, तर तुम्ही सुद्धा हा विचार करा, की आपलं नेमकं काय आपण एखादी चुकीची कल्पना गृहीत धरून बसलोय का? मग त्याचा खुलासा करून घ्या. समजा तुमच्या मनात जी भावना आहे, तीच जर समोरच्याच्या मनात असेल, तुमचा खुलासा जर योग्य ठरला, तर मग तुम्ही पुढे जाऊ शकता. पण जर तुमचा खुलासा तुमच्यापेक्षा विपरीत आला,
तर नंतर जो पश्चात्ताप तुम्हाला होईल ना, तो करायची वेळ तुमच्यावर येणार नाही. म्हणजे प्रत्यक्षात काहीच नसताना आपण साप म्हणून भुई धोपटत होतो, हे नंतर जर तुम्हाला कळलं, तर त्याचा तुम्हालाही त्रास होईल की नाही? मग ते करण्यापूर्वी, अंतिम उपाय करण्यापूर्वी एकदा सगळ्या गोष्टींचा प्रत्यक्ष खुलासा करून घ्या. निःसंकोचपणे प्रत्येकाने प्रत्येकाशी बोललं पाहिजे. आणि वकिलांना सुद्धा माझं सांगणं आहे, की जेव्हा असे पक्षकार तुमच्याकडे येतात, विशेषतः कौटुंबिक वाद घेऊन येतात, तेव्हा तो कौटुंबिक वाद कोर्टाबाहेर, कोर्टाच्या आधी संपुष्टात यायची शक्यता आहे का? याची एक चाचपणी वकील म्हणून आपणही केली पाहिजे. कारण त्याचा त्या कुटुंबावर फार चांगला दूरगामी परिणाम होऊ शकतो. कारण कोर्ट कचेरी झाली, तर त्याचा त्या कुटुंबावर वाईट आणि दूरगामी परिणाम होत असतो. म्हणून आपण जेव्हा चौकात उभे असतो, आपल्यापुढे अनेक पर्याय असतात, तेव्हाच आपल्याला ती संधी असते. आपण एखादा मार्ग पकडला, एखाद्या मार्गावर पुढे जायला लागलो, की आपल्याला परत फिरता येईलच आणि परत ते पर्याय मिळतीलच, याची काही खात्री देता येत नाही. म्हणून अंतिम निर्णय घेण्यापूर्वी या सगळ्या तुमच्या ज्या काही समजुती असतील, गैरसमजुती असतील, त्याचा खुलासा करून घ्या आणि मगच अंतिम निर्णय घ्या. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? अवश्य कळवा. धन्यवाद.